तर शनी शिंगणापूर इथल्या प्रसिद्ध शनैश्वर देवस्थानच्या नावानं ऑनलाईन दर्शनासाठी बनावट ॲप तयार करून भाविकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी देवस्थान प्रशासनासह काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींनी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणी सायबर पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली। या संदर्भात चौकशीची मागणी केलेली आहे की हे जे ॲप आहेत त्यामध्ये एक ॲप नाहीये, 7 ते 8 ॲप आहेत। एकाच वेळी 10-10, 20-20 भाविकांना ऑनलाईन घेऊन त्यांच्याकडून हा पैसा उकळण्यात आलेला आहे। तर या तिन्ही बनावट एजन्सीवर आजच सायबर सेल अहमदनगर येथे गुन्हा दाखल होत आहे। देवस्थानच्या वतीने गुन्हा दाखल होत आहे। काय आहे की आता बनावट ॲप ज्या कंपनीने बनवले त्यांच्या विरोधात देवस्थानने आता गुन्हा FIR नोंदवलेला आहे।